नावाचं एक माझं फेसबुक अकाउंट आहे आणि फेसबुक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यात जवळपास 4 लाखाच्या वर सबस्क्रायबर्स होते आणि गेल्या 10 दिवसापासून हे चॅनल कोणीतरी हॅक केलं आहे आणि अतिशय घाणेरड्या पद्धतीचे फोटो आणि व्हिडिओज त्याच्यामध्ये टाकत आहेत आणि त्याची कंप्लेंट आम्ही सायबरमध्ये पोलीसमध्ये केलेली आहे. ते लोकंसुद्धा सपोर्ट करत आहेत, पण सपोर्ट करूनसुद्धा अजूनही त्याच्यातून फलित काही निर्माण झालेलं नाही आहे. त्याचं काम तो रोज करतो आहे आणि त्याच्यामुळे माझी बदनामी होते आहे. सबस्क्रायबर्स जे आहेत किंवा फॉलोअर्स जे आहेत ते सोडून जात आहेत. जवळपास 1-1.25 लाखाच्या बस फॉलोअर्स जे आहेत ते सोडून गेलेले आहेत आणि मनाला कुठेतरी वाईट वाटतं की आपण हे जे रेसिपीज बनवतो ते लोकांपर्यंत पोचाव्या, चांगले पदार्थ लोकांना मिळावे, खायला मिळाले. तर असं करत असताना अशा पद्धतीने जर कोणी त्याचा दुरुपयोग करत असेल तर ते अतिशय वाईट आहे सर. काय कशा प्रकारचे असे व्हिडिओज वगैरे फोटो वगैरे टाकतात? हे व्हिडिओज आणि फोटोज तुम्ही डिटेलमध्ये बघाल तर त्याच्यामध्ये भाज्या आणि फळांचा वापर केलेला आहे आणि त्यांचा वापर असा आहे की त्या भाज्या आणि फळं त्यांचे फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर त्याचे आपले अवयव त्याच्यामध्ये दिसतील अशा प्रकारची ती रचना असते आणि अश्लील म्हणजे सामान्य घरात कोणीच पाहू शकणार नाही असे ते फोटो व्हिडिओ. साधारणतः किती दिवसापासून हे सुरू आहे याच्यात? आणि हे घडतं जवळपास 10-12 दिवसापासून घडलेलं आहे आणि पहाटे 3 वाजता पहिला एक व्हिडिओ येतो, नंतर 7:30-8 वाजता दुसरा व्हिडिओ होतो किंवा फोटो असतो आणि काही हिंदीत असतात, काही इंग्लिशमध्ये असतात. त्याच्यामुळे हे नेमकं कुठे पाणी मुरतं आहे हे काय लक्षात आलं नाही. तर मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सरकारला विनंती करायची की या संबंधित जो कोणी मंत्री असेल त्यांनी लक्ष घालावे आणि कठोरात कठोर कायदा करावा याच्यामध्ये. त्याच्यानंतर सायबर सेल जे आहे तिथे या संबंधित जी काय यंत्रणा असेल, इंजिनियर्स असतील, सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील त्यांना घालावं आणि त्यांच्यामार्फत ह्याची कारवाई करावी किंवा एक निर्बंध लावावा. कुठून हॅक झालं हे चॅनेल जे आहे ते मेक्सिकोतून हॅक झालेलं आहे. मागेही असंच एकदा हॅक केलं होतं आणि तेव्हा त्यांनी मला मॅसेज करून बिटकॉईन्सची मागणी केली होती. बिटकॉईन्सच्या रूपात पैसे मागितले होते. मी काय पैसे दिले नाही, माझ्याकडे पैसेही नव्हते आणि नंतर ते 5-6 महिने ठेवल्यानंतर आम्ही बंद केलं आणि पुन्हा नव्याने सुरू केलं. तर आता पुन्हा हा प्रकार सांगा. नेमकं कुठून हॅक झाला आणि कोणी हॅक केला? कोणी हॅक केलं हे सांगता येणार नाही. एका मेक्सिकन बाईचं नाव समोर येतं आहे, ते याच्यात दिसतं तसं आणि मेक्सिकोतून हे चॅनल हॅक केलं असावं. काय तुमची मागणी आता पुढे काय करायचं? मागणी काहीच नाही की बाबा असं पुन्हा माझ्या बाबतीत घडलं, इतरांच्या बाबतीत नको घडायला. यासाठी जी काय पावलं उचलायची सरकारने ती उचलावी.